नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनल आयकॉनिक एज्युकेशन 7 मिलियनवर। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी विषय इतिहास यामधील पहिला धडा इतिहासाची साधने याचे संपूर्ण प्रश्न उत्तरं अगदी शॉर्टमध्ये पाहणार आहोत। आणि त्याच पद्धतीने मी या व्हिडिओच्या मध्येच तुम्हाला एक जनरल प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर नक्की कमेंट करून सांगा, कारण बरोबर उत्तर मी पिन करून ठेवणार आहे। तर चॅनल आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। तर सुरू करूया आज आपला हा व्हिडिओ। तर पहिला प्रश्न आहे, योग्य पर्याय निवडा आणि वाक्य पुन्हा लिहा। भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार येथे स्थित आहे। याचे पर्याय आहे 1 पुणे, 2 नवी दिल्ली, 3 कोलकाता आणि 4 हैदराबाद। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे नवी दिल्ली। त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, दृकश्राव्य माध्यमामध्ये रिकामी जागाचा समावेश होतो। याचे पर्याय आहे वृत्तपत्र, 2 दूरदर्शन, 3 ऑल इंडिया रेडिओ, 4 नियतकालिके। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दूरदर्शन। त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे, भौतिक साधनांमध्ये रिकामी जागाचा समावेश होत नाही। याचे पर्याय आहे 1 नाणी, 2 अलंकार, 3 इमारती, 4 म्हणे। तर याचं बरोबर उत्तर आहे म्हणे। त्यानंतरचा प्रश्न आहे, चुकीची जोडी ओळखा आणि योग्य जोडी पुन्हा लिहा। त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, जलकृपर फिलॅटलिस्ट, कुसुमाग्रज कवी, अण्णाभाऊ साठे पीपल्स बार्ड आणि अमर शेख कला संग्राहक। तर यामधील उत्तर आहे अमर शेख कला संग्राहक, कारण अमर शेख हे एक शाहीर होते। पुढील प्रश्न आहे, संक्षिप्त टिपे लिहा। प्रश्न 1, लिखित स्रोत। उत्तर, त्यामध्ये पहिला पॉईंट लिहायचा, हाताने लिहिलेल्या टंकलिखित किंवा मुद्रित स्वरूपातील कोणत्याही ऐतिहासिक दस्तावेजाला लिखित स्रोत असं म्हणतात। लिखित स्रोतामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो: वृत्तपत्रे, नियतकालिके, दैनंदिन संदर्भग्रंथ, पत्रव्यवहार, टपाल तिकिटे, अभिलेखागारातील दस्तावेज, शासकीय राजपत्रे आणि विश्वकोश। त्यानंतर पुढील दुसरा प्रश्न आहे, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया। यामध्ये पहिला पॉईंट येईल, देशभरातील वृत्तपत्रांना बातम्या पुरवण्याचे काम प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया म्हणजे PTI ही सरकारी वृत्तसंस्था करते। दुसरा पॉईंट, जगभरातील महत्त्वाच्या घटनांचे प्राथमिक तपशील महत्त्वाच्या विषयावरील लेख PTI कडून मिळतात। त्यानंतरचा तिसरा पॉईंट येईल, PTI 1953 पासून वृत्तलेख, छायाचित्रे, आर्थिक वैज्ञानिक विषयावरील लेख वृत्तपत्रांना पुरवत आली आहे। चौथा पॉईंट, 1990च्या दशकात PTIने टेलिप्रिंटर्सऐवजी उपग्रह प्रसारण तंत्राद्वारे देशभर बातम्या पाठवायला सुरुवात केली। पाचवा पॉईंट, आधुनिक भारताच्या इतिहास लेखनासाठी PTIचा मजकूर विश्वसनीय आणि उपयुक्त असतो। त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा। यामध्ये आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे, टपाल खाते टपाल तिकिटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा आणि एकात्मता यांच्या जतनाचे प्रयत्न करते। तर याचं उत्तर लिहायचं। पहिला पॉईंट, भारत स्वतंत्र झाल्यापासून टपाल तिकिटे बदलत्या काळाविषयीची माहिती आपणास सांगत आलेली आहे। दुसरा पॉईंट येईल, टपाल खाते, फुले, पक्षी, प्राणी, राजकीय नेते, एखादी घटना यावर, तसेच एखाद्या घटनेच्या रौप्य, सुवर्ण, अमृत महोत्सव, शतक, द्विशतक आणि त्रिशतक पूर्ती निमित्त तिकीट काढते। तिसरा, अशा प्रकारे टपाल खाते आपल्या तिकिटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा आणि एकात्मता यांच्या जतनाचे प्रयत्न करते। आणि आता आपण पाहूया आपला जनरल प्रश्न। तर आपला जनरल प्रश्न आहे, कांदा चिरताना डोळ्यात पाणी का येते? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा। बरोबर असणारं उत्तर मी पिन करून ठेवेल माझ्या कमेंट बॉक्समध्ये। त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृकश्राव्य माध्यमे महत्त्वाची असतात। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला पॉईंट, दूरदर्शन, चित्रपट, आंतरजाल इत्यादी साधनांना दृकश्राव्य साधने असे म्हणतात। त्यानंतरचा दुसरा पॉईंट येईल, दृकश्राव्य साधनामुळे चालू असणाऱ्या घटनांचे चित्रीकरण करता येते। तिसरा पॉईंट आहे, विविध देशी आणि परदेशी वाहिन्यांच्या चित्रीकरणामुळे राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा महोत्सव, ऐतिहासिक वास्तू इत्यादी घटना आपल्याला पुन्हा पुन्हा पाहता आणि ऐकता येतात। चौथा येईल, अशा प्रकारे आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृकश्राव्य माध्यमे महत्त्वाची असतात। तर इथे आपला हा पूर्ण पाठाचे उत्तर मी तुम्हाला सांगितलेले आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। त्याच पद्धतीने तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करा आणि बेल बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ टाकल्यास त्याचं नोटिफिकेशन मिळेल। तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।